दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। उच्च शिक्षण हाच विकासाचा मूलभूत पाया असून आजच्या संगणकीय युगामध्ये शिक्षणाशिवाय विद्यार्थ्यांना प्रगती करणं अशक्य आहे, असे उद्गार सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी काढले। अखिल उर्दू साहित्य संमेलन समिती सोलापूर तर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूरचे नूतन पोलीस उपायुक्त गौहर हसन हे होते। पुढे बोलताना ते म्हणाले की ज्ञान ही विकासाची गंगा असून विद्यार्थ्यांनी विविध भाषा अवगत करून प्रामाणिकपणे परिश्रम घेतल्यास उज्ज्वल यश प्राप्त करणं सहज शक्य आहे। अध्यक्षपदावरून बोलताना नूतन पोलीस उपायुक्त गौहर हसन यांनी गुणवत्ता यादीमध्ये उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये विशिष्ट ध्येय ठेवून परिश्रम केल्यास त्यांना आपलं ध्येय साध्य करता येईल असं ते म्हणाले। या शिक्षणाबरोबरच सकारात्मक विचार आणि परिश्रम करणं आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। उर्दू साहित्य संमेलनाच्या वतीनं शहरातील माध्यमिक शाळा तसंच ज्युनियर कॉलेजमधील प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवून उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि बक्षीस देऊन गौरवण्यात आलं। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक रियाज वळसंकर यांनी केलं। तस्कीम साहिल अहमद, गुलजार सैमान शेख, यावेळी माजी महापौर तथा संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट UN बेरिया यांच्या हस्ते प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अशफाक सातखेड यांनी केलं। या कार्यक्रमास रफिक नल्ला बंधू, प्राध्यापक हारून बंदुकवाला, मोहम्मद हुसेन बक्षी, नासिर आळनकर, रफिक खान, इक्बाल सय्यद, इरफान कारीगर आदी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी मोहम्मद शफी कॅप्टन यांनी उपस्थितांचे आभार मानले। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।